मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. राजकारणात गाठी भेटींना फार अर्थ असतो. सर्वांसमोर झालेल्या भेटी, नजरेआड झालेल्या भेटी भविष्यातल्या संभाव्य बदलाची नांदी ठरू शकतात. आजही अशीच एक भेट झाली ज्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. भेट होती शरद पवार आणि छगन भुजबळ यांची. या भेटीची चर्चा होण्यामागे पार्श्वभूमी तशीच आहे, कारण लोकसभा निवडणुकीतल्या फियास्को नंतर आणि त्यानंतर राज्यसभेला डावललं गेल्यानंतर छगन भुजबळ नाराज असून ते पर्याय चाचपणी करत असल्याच्या चर्चा आहेत. दुसरी बाब म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वात MIM आणि वंचितला सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीची सुद्धा चर्चा आहे आणि या तिसऱ्या आघाडीबाबत भुजबळांची नाराजी असल्यानं ते स्वतःला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत, अशी सुद्धा एक चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या भेटीनंतर स्वतः छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आणि मराठा OBC आरक्षण वादावरून आपण पवारांची भेट घेतली असून ही राजकीय नव्हे तर सामाजिक भेट होती असं ते म्हणतात. आता मुद्दा असा आहे की पवार मोठे नेते आहेत, यात वाद नाही, पण स्वतः सोबत असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोडून विरोधी पक्षातल्या नेत्याची आरक्षण प्रश्नावरती भेट घेत भुजबळ नेमकं काय सुचवतायत? आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुचकामी ठरलेत असं भुजबळांना सुचवायचंय का? मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच प्रश्नांचा अभ्यास असतो असं नाही, असं म्हणून भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवतायत. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारात प्रश्न सुटेल असा भुजबळांना विश्वास नाहीये का? की शरद पवार या सगळ्या वादाचं केंद्र असून त्यांच्या इच्छेशिवाय आरक्षण प्रश्न सुटणार नाही असं भुजबळांना दाखवायचंय? नेमकं काय? ही भेट सामाजिक कशी आणि याचा राजकीय का नाही ही भेट, याचा उहापोह आपण आपल्या आजच्या चर्चेत करायचा आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला उमेश पाटील यांच्याकडे जाते. उमेश पाटीलजी, छगन भुजबळांची आजची भेट तुमच्या लेखी काय सुचवते? हे पहा, सकाळी ज्या वेळेला आपण सर्वच चॅनलनी भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटायला गेल्याचं वृत्त दाखवलं तेव्हाच आम्हाला इथे समजलं. दुपारी आज पत्रकारांच्या सोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना त्या ठिकाणी भुजबळ साहेब देखील आले होते, अजितदादा अगोदरपासून होते तिथं, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते आणि आपले सर्व प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेला त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी पवार साहेबांच्याकडे ते का गेले होते, त्यांच्यासोबत काय संवाद झाला आणि जाण्यामागचं नेमकं प्रयोजन काय होतं याच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी सविस्तर त्या ठिकाणी माहिती दिली. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा गाभा जो आहे, त्यांनी असं सांगितलं की फक्त पवार साहेबच नव्हे तर मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना, त्याच्यानंतर अमित शहा साहेबांना, त्याच्यानंतर राहुल गांधींना, उद्धवजी ठाकरे यांना असं ते भेटणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आणि OBCच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून राज्यभरामध्ये मराठा आणि OBC अशा एक वेगळ्या पद्धतीचा गाव स्तरापर्यंत गेलेला संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे जर आणखी चिघळत गेलं तर ते महाराष्ट्राच्या भविष्याच्या करता ते चांगलं नाही आणि त्याच्याकरता शरद पवार साहेबांनी ही सगळी जी चळवळ OBC आंदोलनाची असेल, मराठा आंदोलनाची असेल, या संदर्भात यापूर्वी झालेले निर्णय असतील, या सगळ्याच्या बाबतीत यापूर्वी पवार साहेबांनी निर्णय पण घेतलेले आहेत आणि अनेक वर्षाचा त्यांनी या प्रश्नाच्या संदर्भानं अभ्यासही केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारमधले अनेक जबाबदार लोक असतील, या सगळ्यांच्या पेक्षा शेवटी पवार साहेबांचा अनुभव हा राज्याच्या संदर्भातला मोठा आहे आणि त्यांना या विषयाची जाण जी आहे ती अधिकची आहे हे सगळ्यांनाच ते मान्य असतं. आणि त्यामुळं कधी कधी देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांचा सल्ला घेतात. त्याच्याबद्दल दुमत नाहीये. शरद पवार मोठे नेते, त्याबाबत दुमत नाहीये. उमेश पाटीलजी, मी तुमच्याच मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधते. तुम्ही म्हणालात की छगन भुजबळांनी कुणालाच कल्पना दिली नव्हती या भेटीची. असं का होतंय? कारण ही जर भेट सामाजिक असेल तर पक्षाचा त्याला विरोध असायचं कारण नाही. पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेऊन कदाचित आणखीन 2 सिनियर नेते सोबत घेऊन सुद्धा ते भेटू शकले असते शरद पवारांना, पण त्यांनी कुणालाही माहिती न देता ते एकटेच जाऊन तिथे शरद पवारांना भेटले. याचा अर्थ काय काढायचा? राजकीय चर्चा इथे सुरू होतात. उमेश पाटील, सांगतो आता याच्यामध्ये त्याच चर्चेमध्ये हे आम्हाला माहित नव्हतं, परंतु या संदर्भातली कल्पना ते ज्यावेळेला पवार साहेबांना भेटायला चालले होते त्या अगोदर त्यांनी प्रफुल्लभाई पटेल यांच्यासोबत, अजितदादांच्या सोबत
आणि तटकरे साहेबांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती त्या ठिकाणी सहज बोलता बोलता त्यांनी सांगितली आणि प्रफुल्लबाईंनी पण त्याला पुष्टी दिलेली आहे. त्यामुळे ते कुणाला न सांगता गेले होते असंही नव्हतं आणि जरी ते न सांगता गेले असते तरी सुद्धा कुणाला आम्हाला काही त्याच्या संदर्भात अडचण नव्हती, कारण भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहेत. पवार साहेबांच्या नंतर या पक्षामध्ये प्रफुल्लबाईंच्या बरोबरीनं ते सिनियर मोस्ट आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना कुणाला विचारून राज्यातल्या आणि देशातल्या एखाद्या नेत्याला भेटायला जावं लागेल अशी परिस्थिती नाही. ते त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि ते भेटू शकतात. ते खूप मॅच्युअर असे लीडर आहेत, त्यामुळे त्यांना काय करतो आहोत आपण ह्याची कल्पना त्यांना पूर्ण असते. अगदीच ते मोठे नेते आहेत, स्वतःचा निर्णय ते स्वतः घेऊन अशा गाठी भेटी घेऊ शकतात. पण पक्षाच्या हेल्दी राजकारणामध्ये हे खरंच ऍक्सेप्टेबल असतं का, हाही प्रश्न आहे. मी महेश तपासे यांच्याकडे जाते. महेश तपासेजी, या भेटीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी कसं पाहते? महेश तपासेजी, आपला माईक म्यूट आहे त्यामुळे तुमचा आवाज येत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहता येईल. हां, बोला बोला, आता आवाज येतोय. भुजबळ साहेब ज्या पक्षाचे अध्यक्ष, ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्याचे अध्यक्ष अजितदादा आहेत आणि त्यांनी अजितदादांना न सांगता ते फक्त त्यांनी असं सांगितलं की मी प्रफुल्लबाईंच्या कानावर हा विषय टाकून गेलो. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत, त्या पक्षाचे अध्यक्ष पण आहेत आता सध्या तरी, आणि त्यांना न सांगता त्यांनी हा परस्पर घेतलेला निर्णय. ह्याच्यातनं दोन गोष्टी सिद्ध होतात. पहिली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठा ओबीसी वाद चिघळलेला आहे तो वाद शमण्यासाठी, कमी करण्यासाठी, ही सामाजिक दरी निर्माण जी झालेली त्याला दूर करण्यासाठी विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री अपयशी ठरले. ही एक गोष्ट त्याच्यातनं अधोरेखित होते. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे सरकार कोणाचंही असू, महाराष्ट्रामध्ये जर सामाजिक विषय असतील तर आणि त्याचा जर तोडगा काढायचा असेल तर ज्येष्ठ नेते पवार साहेबांचं मार्गदर्शन घेणे हे भुजबळ साहेबांच्या वतीने त्यांनी सिद्ध करून दिलं. आता मला उमेश रावांना सांगायचं की त्यांनी आता स्वायत्ता दिली भुजबळ साहेबांना की ते मोठे नेते ते जाऊ शकतात, काय करू शकतात. मला वाटतं भुजबळ साहेब सामाजिक चळवळीतनं त्यांना काय अशा परवानगीची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जरी उमेश रावांनी दिली असली परवानगी तरी त्यांना त्याची परवानगीची आवश्यकता नाही, कारण ते मोठे नेते आहेतच. आणि आज जो हा विषय आहे, म्हणजे आता उमेश जरी माझे धाकटे बंधू असले, आमच्या कायंदताई जरी असल्या, तरी मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय स्फोटक आहे. एके ठिकाणी मराठा वर्सेस ओबीसी हा वाद जेवढा सामान्य वाटतो तसा तो सामान्य नाही, हा गंभीर आहे. रोटीबेटीचा व्यवहार बंद झालेला आहे, अगदी दुकानामध्ये देखील बंद झालेली अशी परिस्थिती आमच्या कानावर येते. त्याच्यामुळे जर भुजबळ साहेबांनी जर हा निर्णय घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. आणि पवार साहेबांनी नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये स्थैर्य कसं राहील, महाराष्ट्रामध्ये एकोपा कसं राहील, महाराष्ट्रातले विभिन्न विचाराचे राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी एकत्रितपणे येऊन तोडगा कसे काढतील ह्याच्यासाठी प्रयत्न केला. आणि नक्कीच भुजबळ साहेबांनी जी विनंती पवार साहेबांनी केली त्याच्यावर सकारात्मक पवार साहेबांनी भूमिका सांगितली. काही प्रमुख लोकांची, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाकीच्या प्रमुख लोकांची ते बोलतील आणि बैठक बोलवतील असं पवार साहेबांनी सांगितल्याचं भुजबळ साहेबांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. मनीषा कायंद यांच्याशी आपला काही क्षणासाठी संपर्क तुटला. मी तोपर्यंत उमेश पाटील यांच्याकडे जाते. उमेश पाटील, आता महेश तपासे म्हणाले त्यावरूनच मी प्रश्न विचारते. ओबीसी आणि मराठा या आरक्षणाचा जो काय आता वाद चिघळलेला आहे त्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते शरद पवारांकडे गेले. बरं, हा वाद काय एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नाहीये, हा वाद काय एकट्या छगन भुजबळांचा नाहीये. ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू शकले असते, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू शकले असते, किंवा त्याही पुढे जाऊन त्यांना सोबत घेऊन ते शरद पवारांकडे जाऊ शकले असते. त्यांनी इनिशिएट केलं असतं की शरद पवारांची याबाबत चर्चा केली पाहिजे. ते तेवढे सिनियर आहेत, ते कदाचित यावरती काहीतरी एक गोल्डन सेंटर काढू शकतील, त्यांचा विचार समजू शकतो. पण कुणालाही इन्फॉर्म न करता अशा प्रकारे भेटणं म्हणजे हे आपलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखं नाहीये का? भले तुम्ही कितीही सिनियर असाल. हे पहा, ते कुणालाही इन्फॉर्म न करता गेले होते याच्यामध्ये काही तथ्य नाही. ते इन्फॉर्म करूनच गेले होते. मी असं उलट म्हणालो की त्यांना जर कुठल्याही नेत्याला भेटायचं असेल तर इन्फॉर्म करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण तेवढे ते ज्येष्ठ आहेत. ठीक आहे, हे असं मी म्हणालो. आता तुम्ही जो
पुढचा मुद्दा जो आहे की मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन गेले असते किंवा इतरांना सोबत घेऊन गेले असते. मुख्यमंत्र्यांचा एक प्रोटोकॉल असतो. कुणीही राज्यात किती मोठा नेता असला तरी मुख्यमंत्र्यांना स्वतःला वाटलं तर ते कुणालाही भेटू शकतात, परंतु अशा पद्धतीच्या भेटीगाठी ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याकडं किंवा त्यांच्या दालनात किंवा घरी किंवा त्यांनी बोलवलेल्या बैठकीला इतर नेते जात असतात. मुख्यमंत्री जरी ज्युनियर असले तरी सुद्धा सर्वजण त्यांचा त्या पदाचा मान ठेवत असतात. आता तिसरा मुद्दा जो आहे की मराठा आणि ओबीसीच्या संदर्भानं भुजबळ साहेब हे राजकारणामधले मंत्री असले, राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी सुद्धा ओबीसीच्या संदर्भानं, ओबीसीच्या चळवळीच्या संदर्भानं भुजबळ साहेब हे अनेक वर्ष त्या ओबीसीच्या करता संघर्ष करणारे एक लढाऊ नेते राहिलेले आहेत. जसं आज मराठा समाजाकरता मनोज जरांगे आरक्षणाच्या करता लढाई देत आहेत आणि संघर्ष करत आहेत, जसं त्यांच्या संघर्षाचं आंदोलनाचं मूल्य जे आहे ते अत्यंतिक महत्त्वाचं आहे, तसंच भुजबळ साहेबांनी ओबीसीच्या करता केलेला संघर्ष जो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे. या दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या एकमेकाच्या मध्ये इंटरॅक्ट होऊन त्यातून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संघर्षाचं वातावरण जे राज्यात निर्माण झालेलं आहे ते संघर्षाचं वातावरण कुठल्याही समाजाचा असला तरी सुद्धा राज्यातल्या कुठल्याही जबाबदार नेत्याला तसा संघर्ष या महाराष्ट्रात निर्माण व्हावा आणि त्यातून वातावरण चिघळावं असं अजिबात वाटत नाही. आदरणीय पवार साहेब हे सर्व राजकीय परिप्रेक्षामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातले सर्वात सिनियर मोस्ट नेते आहेत. ते आम्ही आज ज्या महायुतीमध्ये आहोत त्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सोबत जरी ते असले तरी राज्याचा भविष्यातला पुढच्या 50 वर्षाचा 100 वर्षाचा आणि तुम्ही आम्ही नसतानाच्या काळातला सुद्धा जर विचार केला तर ही जी सामाजिक घडी जी आहे ती कुठल्याही कारणाने विस्कटता कामा नये याच्या करता म्हणून ज्येष्ठत्वाच्या नात्याने पवार साहेबांनी काही मार्ग सुचवला पाहिजे या अपेक्षेने भुजबळ साहेब त्यांच्याकडे गेले असं आहे की मराठा आरक्षण जे आहे तुम्ही म्हणता तोही मुद्दा ग्राह्य धरूया. ज्या सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने दिलेलं होतं त्या बैठकीला शरद पवार येत नाहीत आणि त्याच प्रश्नावरती छगन भुजबळ जाऊन शरद पवारांना भेटतात. हे काय आहे मग? म्हणून तर मी सांगतोय ना की सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर सगळे उपस्थित झाले असते, माझं तर अशी मागणी आहे की आपण, मला वाटतं ती तुम्ही न्यूज म्हणून सुद्धा त्या ठिकाणी दाखवली तरी माझी त्याला हरकत असणार नाही, की सर्वपक्षीय बैठक जी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बोलवावी आणि ती बैठक जी आहे ती लाईव्ह करावी, जेणेकरून या विषयाच्या संदर्भाने बाहेर एक वेगळी भूमिका घेणारे आणि आतमध्ये बैठकीमध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्यावेळेला त्या ठिकाणी सगळे लीगल ओपिनियन सांगणारे, कायदेशीर अभ्यासक असलेले, आरक्षणाच्या संदर्भामध्ये गाढा अभ्यास असणारी लोक घेऊन त्या ठिकाणी बसावीत आणि मराठा समाजाच्या दृष्टीने आणि ओबीसी समाजाच्या दृष्टीने सुद्धा जे काही तोडगा या राज्याच्या समोर जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो काढण्याच्या दृष्टीने सगळ्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपापली भूमिका महाराष्ट्राच्या समोर त्या बैठकीमध्ये मांडावी, म्हणजे नेमकं कळेल नेमकं या राज्यामध्ये की भूमिका नेमकी कुणाची कशी आहे. कारण हे म्हणणं सोपं आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणणं, मागणी करणं ते ठीक आहे, त्यांच्या जागेवर त्यांची भूमिका योग्य असेल. ओबीसीच्या मध्ये आरक्षण मराठा समाजाला देऊ नका असं म्हणणारा एक वर्ग आहे. हे सगळं आहे. बैठकीला, सरकारच्या बैठकीला सर्वपक्षीय येत नाहीत, त्यानंतर खासगीत बैठका घेतल्या जातात आणि म्हटलं जातं की सगळ्या पक्षांची भूमिका समोर आली पाहिजे. त्यामुळे हे सगळं ना कडबोळं होत चाललेलं आहे. या प्रश्नावरनं मनीषा कायंदे आहेत आपल्यासोबत. मनीषाताई, छगन भुजबळांच्या आजच्या भेटीकडे शिंदेची शिवसेना कशी पाहते आणि विशेषतः मुख्यमंत्री झालं किंवा मंत्री झालं म्हणजे आपल्याला सगळं काही येतं असं होत नाही असं जे विधान आहे त्याकडे कसं पाहता तुम्ही? बघा, माननीय छगन भुजबळ हे शिंदेच्या मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यात दुमत नाही. प्रत्येक कॅबिनेटला असतात, त्यांचं मत तिकडे विचारलं जातं. प्रत्येक मंत्री प्रत्येक विषयामध्ये स्वतःचं मत देत असतात आणि मला असं वाटतं सर्वच पक्षीय नेत्यांमध्ये, तिन्ही पक्ष जे आज राज्य चालवत आहेत हे एकमेकांशी मोकळेपणे निश्चितच बोलत असणार. कारण हा प्रश्न हा इतका आता गुंतागुंतीचा झालाय आणि अनेक लोक त्यामध्ये स्वतःचे हात धुवून घेत आहेत. बरोबर. म्हणजे कोणी मराठ्यांना भडकवत आहे, कोणी ओबीसीना भडकवत आहे आणि बिहाइंड द सीन्स बरंच काही काही चाललंय. आणि त्यामुळे आपल्याला माहित असेल जेव्हा 10% आरक्षण महाराष्ट्र शासनाने दिलं त्या अगोदर सर्वपक्षीय बैठकी सह्याद्री अतिथी तुम्ही मनीषाताई शब्द वापरला, बिहाइंड द सीन्स खूप चाललंय. आजची ही बैठक पण बिहाइंड द सीन्स मध्ये धरायची का? नाही, माझं पूर्ण होऊ दे नम्रता, मला कट करू नका. त्यामुळे असं आहे की जेव्हा प्रत्येक गोष्ट ही सरकार टप्प्याटप्प्याने करतंय आणि त्यानंतर आत्ता सुद्धा आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात देखील अशाच प्रकारची एक बैठक बोलवली होती आणि त्यामुळे सगळे ऑन बोर्ड येऊन खुलेआम बोललं पाहिजे.
आता माननीय छगन भुजबळजी यांना काय कशासाठी ते गेले, नेमकं काय कारण होतं, किंवा शरद पवार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. आता आपण पाहतो की मनोज जरांगे देखील काही ठराविक नेत्यांना टार्गेट करतात, काही ठराविक नेत्यांना बद्दल काही बोलत नाही, आणि हे असं सगळं म्हणजे आरक्षण राहिलं दूर, मराठा समाजाला न्याय देणं दूर राहिलं, परंतु राजकारणच जास्ती चाललंय. आणि हे जे उपोषणांची स्पर्धा चालू आहे आणि सरकारला वेटीस धरणं चाललंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशीच कदाचित माननीय भुजबळांची भूमिका असू शकते असं मला वाटतंय. आणि त्यामुळे मुख्यमंत्री अर्थातच शरद पवार साहेब यांच्या एवढा मुख्यमंत्र्यांना अनुभव नसेल, परंतु त्यांनी प्रत्येक गोष्ट अगदी सगळ्यांना विश्वासात घेऊन केलेली आहे. आणि स्वतः भुजबळ साहेब देखील प्रत्येक बैठकीला होते. त्यामुळे मला असं वाटतं की जर का हे दोन नेते भेटून याच्यात शरद पवार साहेब काही क्लिअरली बोलणार असतील तर ते चांगलंच आहे ना, त्यांची भूमिका स्पष्ट होईल. बरं, पण अशी भेट एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरची भेट म्हणजे मराठा ओबीसी हा काही कुठल्या पक्षाचा मुद्दा नाहीये, हा राज्यातला मुद्दा आहे, मोठ्या समाजाचा मुद्दा आहे. अशा भेटीगाठी जर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना कल्पना न देता जर होत असतील तर त्याचा अर्थ काय काढायचा? त्याला राजकीय भेट म्हणायची की सामाजिक भेट म्हणायची? जर दावा करतायत भुजबळ, आपल्याला माहितीये, हे आपल्याला माहिती नाहीये की त्यांनी कल्पना दिली आहे की नाही, हे आपलं एझम्पशन. त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांनी फक्त प्रफुल्ल पटेलांना कल्पना दिली होती, बाकी कुणालाही कल्पना दिली नव्हती. ठीक आहे, तर एक ज्येष्ठ मंत्री म्हणून गेले असतील भेटायला. मला असं वाटतं मुळात प्रश्न हा आहे की शरद पवार साहेबांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही ओबीसी आणि मराठा यांना तुम्ही कसा न्याय देणार आहात. माननीय शरद पवारजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत अनेक वेळा, त्यामुळे त्यांनी सांगावं, त्यांच्याकडे काही वेगळा तोडगा असेल तर तोही स्पष्ट होईल. आता विरोधी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून महेश तपासे आपल्यासोबत, त्यांनी जे बोट ठेवलं की मुख्यमंत्र्यांचा म्हणजे या सरकारचा कुचकामीपणा, अकार्यक्षमपणावरती भुजबळांच्या भेटीने बोट ठेवलं गेलंय. मनीषाताई, शरद पवार साहेबांकडे गेले म्हणजे काय नेमकं आहे, परंतु ही संधी प्रत्येक नेत्याला, प्रत्येक विरोधी पक्षातल्या प्रत्येक घटकाला ही दिलेली होती. आता सुद्धा या परत एकदा बैठक बोलवली होती पावसाळी अधिवेशन चालू असताना, त्यावेळी विरोधी पक्ष का उपस्थित राहिला नाही. आणि या निमित्ताने जर का माननीय शरद पवारजी अगदी व्यवस्थित काही बोलणार असतील की नेमके तुमची भूमिका काय, नुसतं म्हणायचं की यांचं आरक्षणाला धक्का लावू नाही देणार, यांचं करू देणार नाही, पण हे जर का जे काय चाललंय, महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचं काम चाललंय, आरक्षण राहिलं बाजूला, एखाद्या समाजाला न्याय देणं राहिलं बाजूला, या आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण करणं, महाराष्ट्रातलं वातावरण खराब करणं आणि फॉल्स नॅरेटिव्ह सेट करणं, हाच एक एजेंडा पुढे आलेला दिसतोय. बरं, महेश तपासेजी काय सांगाल याच्यावरती? आता मनीषाताईंनी वास्तविक त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे. एक गोष्ट स्पष्ट झाली मनीषाताई की तुमच्या सरकारच्या घटक पक्षातील एका ज्येष्ठ मंत्र्याला तुमच्या सरकारच्या नेतृत्वावर विश्वास नाही. त्याच्यामुळे ते बोलले की आरक्षणाच्या विषयावर मी कुठेही जाईल, राहुल गांधीकडे पण जाईल, उद्धव ठाकरेंकडे पण जाईल आणि शरद पवारांकडे तर ते गेलेच आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण भुजबळ साहेबांचं जे संभाषण मीडियाच्या सोबत झालं ते नीट ऐकलं पाहिजे, त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली पाहिजे. आणि अतिशय हताश भूमिकेतनं भुजबळ साहेबांनी राज्य सरकारच्या संदर्भातली त्यांची एक देहबोलीच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली. पवार साहेब ज्येष्ठ नेते, त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि आरक्षण ओबीसी समाजाला देणारा पहिला राज्य हे महाराष्ट्र पवार साहेबांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ठरलं. त्याच्यामुळे ठीक आहे, पवार साहेबांचं त्यांनी मार्गदर्शन मागितलं, परंतु आता तुम्ही देखील सांगितलं पाहिजे ना, सरकार म्हणून तुमचं जे कर्तव्य आहे, तुमच्या जे म्हणण्याला दोन्ही प्रमुख नेते म्हणजे दोन्ही समाजातले नेते का साथ देत नाही ह्याचे तुम्ही आत्मचिंतन करायला पाहिजे. भुजबळ साहेबांनी स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणजे अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत, छोट्या मोठ्या पदावर नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे ते सो कॉल्ड अध्यक्ष आहेत, त्यांना देखील न विचारता ही भूमिका घेतली. याचा अर्थ भुजबळ साहेब आतून कितीतरी दुःखी झालेले असतात आणि त्यांना कुठेतरी त्यांनी सांगितलं आता मला काय कोणाचा विश्वास नाही, मंत्री असे त्यांचे हातवारे होते. हे जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की भुजबळ साहेबांनी म्हणजे अतिशय गांभीर्यपूर्वक हे कथन पवार साहेबांच्या समोर केलं आणि मीडियाच्या समोर त्यांची भूमिका मांडली. हा वाद
हा शमला पाहिजे, हा थांबला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राच्या हिताचं हे नाही. अगदी याबाबत कुणाचंही वेगळं मत असायची काहीच कारण नाहीये. समाजामध्ये वाद, समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे. माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. मनीषाताई, आपला मुद्दा पूर्ण करा. मला असं म्हणायचं आहे महेश तपासीजींना की छगन भुजबळांनी कोणालाही भेटावं. ते ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहे. त्यांनी राहुल गांधींनाही भेटावं, परंतु तोडगा काढा ना मग कोणीतरी. जर का तुम्हाला सरकारचा तोडगा मान्य नाहीये, 10% आरक्षण दिलंय, सगळं त्याचं सेलिब्रेशन झालं, नवी मुंबईला मोर्चा थांबवला, मनोहर जरांगेंनी देखील तेव्हा आनंद व्यक्त केला, गुलाल उधळला, JCB वरून फुलं 1 टनभर फुलं टाकली असतील, परंतु या सगळ्यांनी मग परत हा वाद का चालू झाला? असं आहे की हा वाद तापट ठेवण्यामध्ये काही लोकांचा इंटरेस्ट आहे आणि मराठ्यांना आणि ओबीसींना न्याय देणं दूर, परंतु हा मुद्दा तापट ठेवायचा विधानसभेपर्यंत आणि सरकार अकार्यक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इथे होतोय. बाकी कोणाची बॉडी लँग्वेज काय आहे आणि कोण कोणाला भेटतंय त्याच्यापेक्षा त्या समाजाला काय तुम्ही देताय, त्या समाजासाठी तुम्ही ठोस काय बोलताय आणि तुम्ही मंत्री म्हणून आणि एकंदर सरकार बघा, सरकारचे प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे. सरकारने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत आणि विरोधकांनी त्यावेळेला एक भूमिका घेतात, बाहेर वेगळं बोलतात, चॅनेल समोर वेगळं बोलतात, मीटिंग मध्ये वेगळं बोलतात. बरं, ठीक आहे. उमेश पाटीलजी, शेवटची 15 सेकंद. अजूनही भुजबळ नाराज नाही ते कसं म्हणायचं? भुजबळ नाराज नाहीतच, अजूनहीचा प्रश्नच नाहीये. भुजबळ साहेब हे अजिबात नाराज वगैरे काही नाहीयेत. आज सकाळी साहेबांना भेटून आल्यानंतर ते पत्रकारांच्या सोबत ज्या अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता त्याला ते आले होते, तिथं गप्पाही मारल्या. ते काल बारामतीच्या सभेलाही उपस्थित होते. आणि काय तुम्ही नाराजीच्या गोष्टी करता? कारण नसताना सातत्यानं एकच गोष्ट वारंवार सांगून ते नाराज आहेत असं एकदा तरी म्हणालेत का? किंवा त्यांनी तशा पद्धतीचं कुठं अप्रत्यक्ष तरी वक्तव्य केलंय का? त्यामुळे भुजबळ साहेब नाराज वगैरे काही नाहीयेत. आणि राजकारणापेक्षा या राज्यातलं सामाजिक संतुलन हे अधिक महत्वाचं आहे हे त्यांना वाटतं. याच्याबद्दल आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे. ठीक आहे. कसं आहे की गाठी भेटी जसं मी आता सुरुवातीलाच सांगितलं होतं की राजकीय नेत्यांमधल्या गाठी भेटी यांचे काय अर्थ काढायचे हे काळानुसार ठरतात. कारण भविष्यातल्या बदलांची ती कदाचित नांदी असू शकते. अर्थात या आज झालेल्या भेटीनंतर पुढे काय बदल होतो, भुजबळ दावा करतायत तसे काही सामाजिक बदल होतात का, की काही राजकीय बदल आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यावरती आपल्याला खरं तर पुन्हा एकदा चर्चा घ्यायला हवी. ही भेट राजकीय होती की सामाजिक होती त्यावरती. तुर्तास आपल्याला या तीनही मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला. तिघांचेही आभार. आजचा धुरळा इथे छमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.